सर्दी, डोकेदुखी, व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारा ताप आणि त्यामुळे होणारा त्रास हे सगळं त्वरित बरं करणारं औषध. तर असं काही औषध आयुर्वेदामध्ये आहे का? नक्की आहे, निश्चित आहे. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तो नेहमीची येतो पावसाळा, असा तो पावसाळा नेहमी येतो आणि त्याच्यासोबत जे काही घेऊन येतो ते म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स. म्हणजे फक्त पावसाळाच नाही, जेव्हा पण सीझन बदलतो म्हणजे ऋतू बदलतो, तर त्या ऋतू बदलानंतर जो मधला काळ असतो ज्याला ऋतुसंधी काळ म्हणतात किंवा सीझन चेंजचा जो काही काळ असतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा हे इन्फेक्शियस डिसीजेस होताना दिसतात आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन. त्याच्यामध्ये भारतामध्ये प्रमुख 2 सीझन असतात. एक तर म्हणजे की पावसाळा आणि दुसरं म्हणजे की जानेवारी फेब्रुवारी जो वसंत ऋतू जो असतो किंवा तो सुरू होण्याच्या आधीचा जो काळ असतो की थंडी संपत जाते आणि उन्हाळा सुरू झालेला नसतो, असा जो मधला जो काळ असतो त्याच्यामध्ये हे इन्फेक्शन म्हणजे ताप हे जे आहात ना, हे सगळे प्रकारचे डोकं वर काढायला लागतात. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर मग हे सगळे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप, खोकला हे सगळे मुक्तपणे विहरत आणि बागडत असतात आणि सर्वत्र पसरत असतात. अशा वेळेस व्हायरल इन्फेक्शनच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की इफ यू ट्रीट व्हायरल इन्फेक्शन इट विल गेट क्युअर्ड इन 7 days. इफ यू डोंट ट्रीट इट विल गेट क्युअर इन अ वीक. म्हणजेच काय की तुम्ही इन्फेक्शन म्हणजे व्हायरल इन्फेक्शन तुम्ही ट्रीटमेंट दिली त्याला तरी ते 7 दिवस घेणार आहे बरं व्हायला, आणि नाही दिली तर आठवडा घेणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की व्हायरल इन्फेक्शन ह्याला सेल्फ लिमिटिंग असं म्हणतात, म्हणजे ते स्वतः बरं होणारं असतं. मग ते बरं होणारं असतं तर मग याच्यामध्ये ट्रीटमेंट का घेतली पाहिजे? ट्रीटमेंट ह्यासाठी घेतली पाहिजे की त्याच्यामध्ये जो काही सर्दी, ताप, खोकला हे जे काही होतं आणि त्यामुळे जो काही कफ दोष शरीरामध्ये तयार होतो. कफ म्हणजे खोकला नाही, इंग्रजीतला कफ म्हणजे खोकला आणि आपल्या मराठीतला कफ दोष म्हणजे जो काही आपण खाकरून बाहेर काढतो किंवा सर्दीतनं जे काही बाहेर पडतं ते म्हणजे कफ दोष. मग ह्या कफ दोषामध्ये काय होतं तर तो कोणाला आवडतो माहिती आहे का? हा कफ शरीरातला तो बॅक्टेरियाला आवडतो किंवा वेगवेगळ्या जंतूंना आवडतो. मग तो अट्रॅक्ट करतो आणि मग तिथे हे जंतू किंवा बॅक्टेरिया वाढायला लागतात आणि मग जे सुरू होतं ते बॅक्टेरियल इन्फेक्शन. म्हणजे याला साध्या भाषेमध्ये सर्दी पिकणं असं म्हणतात. म्हणजे हिरवा पिवळा म्युकस बाहेर यायला लागतो, कफ बाहेर यायला लागतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो की ही सर्दी पिकली आहे. म्हणजेच काय की तिचं बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याच्यामध्ये बसलं आहे. मग सेकंडरी इन्फेक्शन, सुपर इन्फेक्शन असं ते पुढे प्रकरण वाढत जातं आणि ते वाढू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच काय की व्हायरल इन्फेक्शन जरी स्वतःहून ट्रीट होणारं असलं तरी पुढे जाऊन ते बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये किंवा ती सर्दी मुरू नये, ताप मुरू नये म्हणून काळजी त्या 7 दिवसांमध्ये घ्यायची असते. तसंच तुम्ही ऐकलं असेल की आता करोना आला. सालाबादाप्रमाणे 5 वर्ष झाले आपण ऐकतोय की दरवर्षी करोना येत असतो. मग अशा बातम्या आल्या की आपण कॉन्शियस होतो. लोक विचारायला लागतात करोनाला आता काय. आता काय करोना आला हा 2019 पासून जो काही आला 19-20 पासून तो आलेलाच आहे, तो कुठेच गेलेला नाही आहे. करोना येतो, करोना जातो म्हणजे काय, तो कुठे जातो तर असं काही नाही आहे. करोना हा इथेच असतो, फक्त जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन निर्माण होते वातावरणामध्ये तेव्हा तो आपल्याला त्रास द्यायला किंवा त्याचा ताप यायला सुरुवात होते. मग ती फेवरेबल कंडिशन ही सीझन चेंजमध्ये असते, जनरली पावसाळ्यामध्ये असते भारतामध्ये. करोना आता आलेला आहे आणि तो कायमस्वरूपी आपल्या जगण्याचा अविभाज्य अंग झालेला आहे. त्यामुळे हा सुद्धा आता व्हायरल इन्फेक्शन प्रमाणेच आपल्याला त्याला बघावं लागतं. त्याच्यामध्ये मेन चॅलेंज काय असतं की आपली प्रतिकार शक्ती चांगली राहिली पाहिजे, तर आपल्याला हे कुठलेही इन्फेक्शन त्रास देत नाहीत. मग हे जर पहिल्याच स्टेपमध्ये जर आपण ओळखले आणि बरे केले तर ते खूप चांगले बरे होतात. मग काय करायचं? सगळ्यात पहिले जेव्हा ताप यायला लागतो, सर्दी तुम्हाला सुरू व्हायला लागते, कणकण यायला लागते, सगळ्यात पहिला मंत्र म्हणजे लंघन करायचं. म्हणजे कमी खायचं किंवा कमी खाणं म्हणण्यापेक्षा पण हलकं खायचं. म्हणजे तुम्ही भूक आहे तेवढी खा, पण मुगाचं सूप घ्या, भात खा, बाहेरचं अजिबात नाही खायचं, जड तर अजिबात नाही खायचं. चीज, पिझ्झा आणि बटर किंवा जे हेवी मैद्याचे पदार्थ वगैरे ते वर्ज्य करून टाकायचे तेवढे 7-8 दिवस. नंतर हा पहिला मंत्र की लंघन करायचं. दुसरं म्हणजे की गरम पाणी सतत प्यायचं, म्हणजे कोमट पाणी ॲटलिस्ट थर्मासमध्ये घेऊन जा तुम्ही ऑफिसला जात असाल तर.
पण तुमच्या सतत तुम्ही कोमट पाणी पित राहिलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे की मी संजीवनी बिंदू म्हणून एक औषध रेकमेंड करते. त्याच्यामध्ये त्याचे खूप मॅजिकल रिझल्ट आहेत. म्हणजे सर्दी, नाक चोकअप होणं, सर्दीमुळे डोकं दुखणं हा जो प्रकार असतो आणि अंगामध्ये कणकण असतं, असं हे जी लक्षणं असतात सगळी व्हायरल इन्फेक्शनची, त्यावेळेस मी सांगते की हे जर तुम्ही 2 थेंब दुधातून, जर 50 ml दुधातून हे संजीवनी बिंदू 2 थेंब फक्त टाकायचे. कोमट दूध पाहिजे. सकाळच्या वेळेस हे घ्या. सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी घ्या. दिवसातून फक्त एकदाच घ्यायचंय. आणि दुसरं म्हणजे की हेच बिंदू तुम्ही बाहेरून लावा. म्हणजे हे थेंब असतात औषधी, ते तुम्ही सायनसेसवर म्हणजे कपाळावर लावा आणि नाकावर दोन्ही बाजूनी लावा. इथे सुद्धा सायनसेस असतात, ते पण भरून जातात, मॅक्सिलरी सायनस, त्याच्यावर लावा. हे बाहेरून लावायचे. दुसरं, तेच बिंदू तुम्ही जर पाण्यामध्ये टाकून त्याची वाफ घेतली तर ते इनहेलेशन म्हणजे श्वासावाटे ते आतमध्ये जातात आणि त्वरित नाक मोकळं होतं. म्हणजे मला एका पेशंटनी आत्ताचा अनुभव सांगितला. आता हे पावसाळ्याच्या सीझनमध्ये व्हायरल इन्फेक्शन होतात, मी त्यांना दिला तर ते म्हटले की मी ते लावल्यानंतर ते इतकं पॉवरफुल आहे, इतकं इफेक्टिव्ह आहे हे, की त्यांची जवळजवळ 1 वर्षापासून त्यांची नाकपुडी बंद होती. असं असतं बऱ्याच लोकांमध्ये की एकच नाकाने श्वास घेता येतो, दुसऱ्याने होतच नाही, आणि ती मोकळी झाली. त्यांना ते मोकळं वाटायला लागलं. त्यांना फील झालं की हा, माझी ही नाकपुडी 1 वर्षापासून बंद आहे, आता ती ओपन झाली आहे. तर त्यांना तो रिलीफ झाला. त्याच्यामुळे होणारी जी डोकेदुखी असते सायनसमुळे किंवा नाक चोकअप झाल्यामुळे, ती लगेच कमी यायला मदत होते. म्हणजे अक्षरशः 1-2 तासामध्ये सगळं ते वाहून गेलं, सगळे सिक्रिशन्स, आणि सगळा कफ तिथला विरून गेला आणि ते जे तिथले रंध्र असतात ते मोकळे झाले. म्हणजे खूप पॉवरफुल आणि इन्स्टंट इफेक्ट देणारं आहे. इवन मान जखडते बऱ्याच वेळा किंवा डोकं जखडतं, जखडल्यासारखं होतं, तिथे सुद्धा हे बाहेरून आपल्याला हे लावता येतात. पोटामध्ये घ्यायचं मी विधी सांगितला की ते फक्त पोटातून घ्यायचे, पण त्याला नाकाला किंवा इथे किंवा आतमध्ये नाकात टाकायचे ते थेंब नाहीत. हे झालं संजीवनी बिंदू बद्दल. दुसरं अजून एक आपल्याला खूप छान वनस्पती आज मी तुम्हाला दाखवायला आणली, ती म्हणजे की निर्गुंडी. निर्गुंडी ही अँटी इन्फ्लमेटरी असं तिचा उपयोग सांगितलेला आहे आणि ही विषग्न आहे, म्हणजे वातावरणाला शुद्ध करणारी आहे. त्याच्यामुळे धूपन जी चिकित्सा आहे ना, म्हणजे धूप करणं किंवा याच्यामध्ये निर्गुंडी ही प्रामुख्याने वापरली जाते. तर ह्या निर्गुंडीचा रस सुद्धा जर तुम्ही पोटातून घेतला अर्धा चमचा, तरी सुद्धा इन्फेक्शन पुढे जात नाही आणि काही कसली गोळी घेण्याची गरज पडत नाही. तर अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे काय, तर जिथे जिथे पण वेदना आहेत, सूज आहेत, त्यांना कमी करणारी, शोथप्रशमनी असं आहे तिचं वर्णन. त्यामुळे सुजेचं आणि वेदनेचं उत्तम औषध आयुर्वेदातलं म्हणजे निर्गुंडी आहे. निर्गुंडी कशी ओळखायची, तर 3 पानं असतात बेलाची किंवा 5 पानांची निर्गुंडी असते. तिला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो पानांना तिच्या. तर ह्या पानांचा रस आपण घेऊ शकतो आणि हिचं धूपनासाठी म्हणजे जाळण्यासाठी सुद्धा प्रयोग केला जातो की जेणेकरून वातावरण शुद्ध होईल. अजून एक दुसरं एक म्हणजे निलगिरी नावाची वनस्पती सगळ्यांना माहिती असेल, अगदी कॉमन, आणि तिचा वास पण, निलगिरीचं तेलही फेमस आहे आणि तिचा वास पण, त्याची पानं सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा निलगिरीचं तेल सुद्धा तुम्ही तुमच्या रुमालावर वगैरे घेऊन ते वाफ हुंगू शकतात. अजून एक संजीवनी बिंदूचे सुद्धा थेंब जर तुम्ही रुमालावर ठेवून ते जर सतत हुंगले ना, तरी सुद्धा खूप पटकन सर्दी आणि त्यामुळे होणारा जो काही कफ वगैरे आहे तो मोकळा होतो आणि मग पुढे इन्फेक्शन वाढत नाही किंवा तो ताप आहे तो चिघळणार नाही. मुलांना हा प्रयोग करू शकतो का, तर नक्की करू शकतो, कारण हा सेफ आहे. फक्त त्याचं जे प्रमाण आहे देण्याचं ते कमी करायचं. म्हणजे मी जिथे 2 बिंदू किंवा 2 थेंब द्यायला सांगितले मोठ्यांना, 2 किंवा 3 जास्तीत, मुलांना 1च थेंब पुरेसं आहे. दुधातून तुम्ही देऊ शकतात. अगदी पाव कप दूध जरी दिलं तरी चालेल. आणि बाहेरून सुद्धा मुलांना लावू शकतात हे बिंदास. आणि मुलांच्या पण रुमालावर त्यांना शाळेत पाठवताना जर तुम्ही ते 2 थेंब टाकून रुमाल जर त्यांना सांगितलं आणि मुलांना सांगायचं की तू त्याचा वास घेत राहा, तरी सुद्धा मुलं पण असे सारखे जे आजारी पडतात, मग अँटीबायोटिक पर्यंत जे प्रकरण जातं ते तिथपर्यंत जाण्याचं आपण टाळू शकतो. तेव्हा पावसाळ्यामध्ये होणाऱ्या ह्या छोट्या छोट्या इन्फेक्शन्स म्हणजे व्हायरल इन्फेक्शन विशेषतः, त्याच्यामध्ये काळजी घ्या स्वतःची. जे सांगितले मी, जे काही गोल्डन रूल्स आहेत ते फॉलो करा. ते सगळ्या तापांना लागू होतात आणि असं हे प्रभावी औषध आहे, ते सुद्धा तुम्हाला निश्चित मदत करेल ह्याला ओव्हरकम होण्यासाठी. म्हणून अशीच वेगवेगळ्या विषयांची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन आणि वेगवेगळे छोटे छोटे उपाय घेऊन आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.